आज सायली ती पुरी एक वायली दुनिया सारगावानी छान तू आणि मी सपन सोनेरी जी बघितली आज झायली ती पुरी एक वायली दुनिया सारगावानी जान तू आणि मी परमेश्वर आहेस, आमचा उत्पन्न करता परमेश्वर आहेस. आम्हाला भरपूर आशीर्वाद व तुझ्या कृपेचा वर्षभर दिलेली आहे. झोपेत असताना आमच्या आत्म्याचं रक्षण केलेलं आहेस आणि तुझ्याच महान दयेनुसार आम्ही आज सुरक्षित आहोत, जिवंत आहोत. आणि खरोखर प्रभू तुझी दया सनातन आहे, कारण तुझ्या दयाला अंत नाही. तुझ्या दयेमुळे आजचा सुंदर दिवस पाहण्याचा आम्हाला भाग्य मिळाला आणि आणखी प्रभू तुझे खरोखर विशेष आभार मानत आहोत. या आजच्या दिवशी विलियम आणि रॉबिन हे विवाहबद्ध होणार आहे. प्रभू ही तुझी कृपा आहे, ही तुझी दया आहे, हे तुझं प्रेम आहे. प्रभू या प्रेमाबद्दल, या तुझ्या दयेबद्दल आणि कृपेबद्दल प्रभू तुझे आभार मानत आहोत. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू छोटीशी प्रार्थना तुझ्या चरणाजवळ समर्पण करीत आहोत. हा संपूर्ण दिवस तुझ्या हातात देत आहोत. संपूर्ण दिवसाचं आयोजन नियोजन प्रभू समर्पण करीत आहोत. आणि प्रभू हा विवाह सोहळा साजरा करीत असताना कुठलाही तो अनुचित प्रकार घडू देऊ नकोस. सर्व दुष्ट आणि सैतानी शक्तीपासून या विवाह सोहळ्याचं तू रक्षण कर. तुझे रक्षण करणारे देवदूत सर्व या जागेच्या भोवती प्रभू तैनात कर आणि आम्हाला संरक्षण आणि तुझ्याच दयेने आणि तुझ्याच आशीर्वादाने हा लग्नाचा विधी पूर्ण कर. ही सर्व प्रार्थना तुझ्या पवित्र नावात मागत आहोत. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र हो, तुझे राज्य हो, जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आपली मध्यस्थीने माता आहे, नेहमीच आपल्या अडीअडचणीत आपल्याला मदत करीत असते. म्हणून तिचा सन्मान व गौरव करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्णमध्ये प्रभूच्या ठाय, धन्य तू श्रेयामध्ये आणि धन्य तुझ्या उदराची फळे. विश्वास ठेवून येशू आम्ही चालतो, विश्वास ठेवून येशू त्याचे गीत गातो. जरी आले ढकाले स्वर्गाच्या वाटेवर, नाही सोडणार येशू मला कधी वाऱ्यावर. खरा मित्र
विश्वास ठेवून येशूवर मार्ग मी चालतो. विश्वास ठेवून येशूवर त्याचे गीत गातो. जरी आले डकारे स्वर्गाच्या वाटेवर नाही सोडणार येशू मला कधी वाऱ्यावर. नाही सोडणार येशू मला कधी वाऱ्यावर. प्रभूचा गौरव असो. आत्मानिष्ठा सर्वदा बऱ्या मातेचा गौरव असो. आत्मानिष्ठा सर्वदा पवित्र आत्म्याचा गौरव असो. आत्मानिष्ठा सर्वदा पवित्र त्रैक्याचा गौरव असो. आत्मानिष्ठा सर्वदा हालेलुया 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 हालेलुया. God is good all the time. God is good.
तुझी बघितली वाट सदा आपले डोळ्यान योस्तो दी तुझे माझे प्रेमाची सांगेल कहाणी मायेची देऊन जबानी तुझे माझे प्रेमाची सांगेल कहाणी मायेची देऊन जबानी घरदार सोडून येईन तुझी संगात योस्तो दे एक जीव होऊन बांधू नात्याची गाठ योस्तो दे तुझी माझी प्रेमाची सांगेल कहाणी मायेची देऊन जबानी तुझे माझे प्रेमाची सांगेल कहाणी मायेची देऊन जबानी दुःखाची गर्दीन हात तुझा मिळला बेरंग जीवनान रंग जैसा भरला रंगला जीव माझा रंगला श्यामळेचा ध्यानी मनी चालला भावनेचा दर्या जैसा उफलला भरला जीव माझा भरला हाय आत्मना जोरीन तुझी नावा योस्तो दे मागू परमेश्वराप संसाराच दान योस्तो दे तुझे माझे प्रेमाची सांगेल कहाणी मायेची देऊन जबानी तुझे माझे प्रेमाची सांगेल कहाणी मायेची देऊन जबानी परंतु तुम्हाला धन्यवादाची केवढी हृदय होणार कारण तुम्ही आपले साथ धरून
प्रभूची शुभोपमा आपल्याला दोन प्रकारची माणसाविषयी सांगत आहे. पहिल्या प्रकारची माणसं म्हणजे ती मनुष्य बळावर भिस्त ठेवतात. ती अशी माणसं मनुष्याच्या बळावर विश्वास ठेवतात आणि स्वतःच्या बळाने विजय मिळवण्याचा ते प्रयत्न करीत असतात. आणि अशा माणसाची अंतःकरणे आहे की अंतःकरणे परमेश्वरापासून दूर असतात आणि परमेश्वरापासून त्यांची अंतःकरणे दूर असल्यामुळे त्यांची परिस्थिती ही वैराग्याच्या धूपासारखी असं लिहिण्याचा संदेशाच्या पहिल्या वाक्यात सांगत आहे. आपल्या समाजात आपल्याला अशाच प्रकारची अनेक माणसं आपल्याला आढळली आणि देशात स्वतः श्रेष्ठ मानतात व कमजोर देशात ते दाबण्याचा प्रयत्न करतात. एक राष्ट्र आपल्या विरोधी राष्ट्राला त्याही बाजूने आपल्या सैन्याने त्या राष्ट्रावर त्यांना हल्ला करता येईल. अशा वाचनामध्ये लिहिण्याचा आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या माणसाविषयी आपल्याला सांगत आहे आणि ती माणसं म्हणजे देवावर आणि देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारी माणसं असतात. मानवी बळ आणि योजना ही परमेश्वरी सामर्थ्यासमोर काहीही नाही. परमेश्वर अशा लोकांची स्वतः रक्षण करतो आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा तो पुरवत असतो. आणि म्हणून आपण वाचनावर वाचतो की ही माणसं जलाशयाजवळ लावलेल्या झाडासारखी बहरती. ही माणसं सदैव फळं देते. त्यांना परमेश्वर असताना चिंता करण्याची गरज नाही. अनेक वेळेस आपण आपल्या शक्तीवर आपल्या स्वबळावर आपण विश्वास ठेवत असतो आणि त्यामुळे आपल्याला भविष्याची काळजी असते. आपण आपल्या जीवनाचा दावा परमेश्वराच्या हाती देत नाही. आजच्या दुसरं वाचन जे आहे ते संत पौलांचं वाचन आहे. त्या वाचनामध्ये संत पौल आपल्याला ख्रिस्तामध्ये असलेला आपला विश्वास आणखी अचूक तर परमेश्वरावर पूर्ण विश्वास असतात. जे लोक आपल्याला गरीब आहेत ते असे लोक आहेत जे त्यांच्या अस्तित्वासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे परमेश्वरावर आपले गरीब असलेली माणसं कधी बळ्या मारत नाही. या लोकांचे प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वरावर अवलंबून आहे हे परिपूर्णपणे माहीत असल्याने ते स्वतः त्यांच्या मेहनतीचे संपत्तीचे शक्तीचे समाजामध्ये त्यांना जो मान सन्मान आहे त्यांची त्यांच्याकडे असलेल्या इतर सर्व घटनांची निर्मिती मानत नाही आणि त्यांना परमेश्वराने त्यांच्या जीवनातील सर्व चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. ती चांगली माहिती असल्यामुळे ती आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे असलेल्या गोष्टीविषयी कधी कळायला लागत नाही. आपल्याने धीर असलेली माणसं जी आहेत ती नेहमी परमेश्वराची भूमी गात असतात. ते जे काही आहे आणि त्याच्याकडे जे काही आहे ते परमेश्वरामुळे आहे आणि परमेश्वराच्या कृपेने आणि त्याच्या उदारतेनेच त्याला मिळालेला आहे. आणि म्हणूनच ही लोक सदा सर्वदा परमेश्वराची भूमी गातात. निश्चित करूया कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला देवावरील विश्वास ठेवून देता त्यांनी दिलेल्या वचनाचा व आज्ञेचा आदर विजयी सेवाभावी जीवन जगण्यासाठी त्याची पवित्र संविधानामध्ये आपण परमेश्वराकडे तुम्हाला आशीर्वाद मागूया. आणि सर्व उपस्थित मंडळी यांच्या समक्ष प्रभू परमेश्वराने तुमच्या परस्परांवर प्रेमावर संबोधन करावा आणि ते पूर्ण करावे यासाठी तुम्ही या चर्चमध्ये एकत्र आलात. बाप्तिस्माद्वारे त्यांनी तुम्हाला आधीच पवित्र केला आहे. आपल्या परस्परांवर निष्ठेने वैवाहिक जीवनातील कर्तव्याचा तुम्ही आम्हाला स्वीकार करावा. म्हणून आता प्रभू ख्रिस्त तुम्हाला लग्न संस्कारावर अधिक संपन्न बसवलं करणार. म्हणून या बाबतीत तुम्ही तुमच्या मनातील हेतू ख्रिस्त समोर स्पष्टपणे जाहीर करावे अशी मी तुम्हाला विनंती करतो.
आणि विरमा कोणत्याही प्रकारची सक्ती नसताना अगदी स्वेच्छेने आणि मोकळ्या मनाने विवाहबद्ध होण्यासाठी तुम्ही इथे आला काय? मी सर्व आयुष्यभर पती पत्नी म्हणून एकमेकावर प्रेम करण्यास व एकमेकाचा सन्मान करण्यास तयार आहात काय? साक्रामेंताची बांधली आजकाल दोन हाताचे जाहिले चार हात सोरीली मीनी मायेरची मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकार सुखदुःखात आजारात व आरोग्यात तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याची आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करून तुला आदराने वागवण्याचे मी वचन देते. तुला माझा पती म्हणून स्वीकार सुखदुःखात आजारात व आरोग्यात तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याचे आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करून तुला आदर दाखवण्याची मी वचन. ख्रिस्त सभेसमोर आपण जी संमती दर्शवली ती परमेश्वर आपल्या ध्येयाने तेवढे करू आणि त्याचा कृपापूर्वक आशीर्वाद तुमच्यामध्ये पूर्णत्वात जावो. जे परमेश्वराने जोडलं आहे ते माणसाने जोडलं. मीठी मारूनची सुख दुःखाला होऊन एक फुलो संसाराला नवा नवा यो संसार आपला कोरा कोरा यो हाय आपल्याला टिकू आपले या हयातीला जुळवू यो संसारी हिंदोरा. माझ्या प्रेमाची वेगनिष्ठेची गुण म्हणून पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे या नदीचा सोरीली मीनी मायेची वाट आन जोरीला तुशी सांगा. माझ्या प्रेमाची वेगनिष्ठेची गुण म्हणून पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे या नदीचा स्वीकार करा. एक बीजावर जर असली माया परवा नाही आयल्या काटेरी वया तोस जाणेले आपली दया माया कवस नाही जाणार वाया. प्रभु
परमेश्वराची वाजता करण्याला आणि तो स्पेशली इतकं बोलायला सांगून गेला तेव्हा त्याने म्हटलं आपण म्हणतो ती आपल्या शिष्याला दिली आहे तुम्ही सर्वच ही गाणी का कारण हे माझी शेगा ही तुमच्यासाठी अर्पणीच आहे. मुझे चाहकर रोशनी प्यारा है पुन्हा शाह तो प्यारा आपल्या शिष्याला मध्ये तुम्ही सर्वच मागायला द्या कारण हा माझ्या रक्ताचा प्यारा हे नव्या पुरुषातून करायचे रक्तात हे तुमच्या पुष्कळांच्या पापोक्षांसाठी उतरीच आहे ही माझ्या आत्म्यासाठी E para você ter você ler que é isso de arte que Francis Santiago, Thomas Santiago, sabe que essa coisa é essa malha. Isso seria a pergunta precisa conoscar. Já do livro trata de mal da vida. Ele já veio de sua forma tem tipos mais ativados da outra hoje Cristo é já para Cristo vai Cristo será Cristo ये सब समझ देव किया पर इस रात में चाहिए दूसरा गौरव में सदा सर्वदा वो नाम चाहते हैं जिस पर मैं प्रेम हूँ आइए तो मतलब हम चाहते
प्रेमाने क्रिस्ताची शांती तुम्हाबरोबर आणि तुमच्या घरात सदैव राहावी म्हणून सर्वसमर्थ परमेश्वर पिता तुमचे एकमेकावर प्रेम तुमचे हो. तुमची मुली तुम्हाला धन्यवाद देऊ, निद्राकडून तुम्हाला सांगत राहू आणि सर्व लोक तुम्हाबरोबर शांतीने राहू. परमेश्वरी प्रेमाची या जगात तुम्ही साक्षीदार आहात. दुःखी कष्टी आणि गरजू लोकांना तुमच्या प्रधान गरजेचा लाभ हो व त्यामुळे स्वर्गीय आनंदात तुम्हाला सर्व मिळो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर हो. ज्या क्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला साठवण्यात येत आहे. तुझ्यासाठी जळलो होतो, माझ्यासाठी जळलेस तू. दोघं आजवर रडलो आपण, दोघं आजवर रडलो आपण. तन्मेस रापो हमेस मांगो, एकी बिजाला कौस नहीं टाको. संगात यो हयात भराको, संगात यो हयात भराको. धबधबा गोरा, त्याच्याशिवाय तुझा सुबीवन चेहरा. रोमियो जुलियटचा याद पडते थोरा, ऐसा है आपला जोरा. रोमियो जुलियटचा याद पडते थोरा, ऐसा है आपला जोरा. हायस माझा हिरा, मी हाव निमराचा तीरा. संकट तुला घेईन, या संगात निभाईन, पल्ल्या जरी बर्फाच्या तारा. संकट तुला घेईन, या संगात निभाईन, पल्ल्या जरी बर्फाच्या तारा. तुझ्यासाठी जळलो होतो, माझ्यासाठी जळलेस तू. दोघं आजवर रडलो आपण, दोघं आजवर रडलो आपण. हरकत न दिस आयल कठीण, जेजूस हाय आपले मदन. मायेची वचन काळजा नसरेतीन, दुःख येतीन न जातीन. मायेची वचन काळजा नसरेतीन, दुःख येतीन न जातीन. खुशीची आंसू भी भरती,
खरी बोडोले बिलरती दोन दिस का मायेला गेलो ते तुझीच याद मान पडती दोन दिस का मायेला गेलो ते तुझीच याद मान पडती तुझ्यासाठी जळलो होतो माझ्यासाठी जळलीस तू दोघा आज वराडलो आपण दोघा आज वराडलो आपण निजगीन मन माझं ये सांगते सुख दुःखान संगात तुझा मागते बरे अन वाईटान मिलो तुझा दान जेजूस पर
येलजार मागतय मायेचे धाग्यान जीव माझा गुंतला बसला जाऊन तुझे काळजान मायेचे धाग्यान जीव माझा गुंतला बसला जाऊन तुझे काळजान मरणापर्यंत माया करून सजवू सुखाशीन संसार जेजुसला साक्षी ठेवून देऊ साथ एके बीजाला माझे हातात दे तुझे हात दे माझे जीवनात कायम संगात माझे हातात दे तुझे हात दे माझे